जिल्ह्यात वाळू माफिया सक्रिय झाला असून गडचिरोली जिल्ह्यातील 3 घाटांवर 29 कोटी 66 लाख रुपयाचा दंड जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलेला आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो ही गोदावरी नदी आहे। नदी काठावरील जी शेतीचे भाग आहे त्यात वाळू पडल्यामुळे वाळू शेतीच्या दुरुस्तीच्या नावावर अनेक शेतकऱ्यांनी मंत्रालयातून थेट परवानगी घेतली आणि येथील वाळू विक्रीसाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले या वाळूला आणि तिथून नवीन परवाने जिल्हाधिकारी कार्यालय व मायनिंग ऑफिस कडून देण्यात आले। परंतु रेती स्थलांतर केलेले जे परवानगीत जागा आहे ती जागा वेगळी आहे आणि नवीन जागेत वाळू जे आहे ते साठवण करण्यात आली होती। याची माहिती घेत जिल्हाधिकारी आणि सिरोंचातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तत्काळ घटना पंचनामा केला। तेथील सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंटा, चिंतारेवला, अंकिसा अशा 3 घाटात मोठ्या प्रमाणात दंड जे आहे ते आकारण्यात आलेला आहे आणि शेतीच्या नावावर दुरुस्तीच्या नावावर जे आहेत ते शेतकरी कुठे ना कुठे एक वाळू विकण्याच्या संदर्भात वाळू माफियांकडे वळत आहेत आणि अनेक परवाने मंत्रालयातून नियम धाब्यावर बसवून देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक वाहनामध्ये जवळपास 32 टन माल न्यायचा असतो, परंतु 36-37 टन वाळू जी आहे ती तस्करी होत आहे। काही ठिकाणी अवैध तस्करी आहे तर काही ठिकाणी परवाने आहे, परंतु परवाने जे आहेत ते 4 वाहनांना फक्त 2 परवाने अशाप्रमाणे वाळू तस्करी सुरू आहे। तर मोठी उलाढाल होत असलेली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कारवाई केली आणि एक मोठा दंड जे आहे 29 कोटी 66 लाख रुपयाचा दंड जिल्हाधिकाऱ्यांनी या वाळू माफियाच्या विरोधात टाकलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल कुमार सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।